तर तो माझा ग्लासमेट म्हणजे आम्ही एका बारमध्ये बसून पिणारी माणसं. बार सुरू व्हायच्या आधी तिथं घोटमाळणारे आणि बार संपला, सगळी दुकानं बंद झाली तरी मागच्या बाजूनी मग कधीतरी बाहेर पडणारे, इतका वेळ दारू पिणारी माणसं. पुढे सुदैवानी मला माझ्या नशिबानी एचा मेसेज मिळाला. मी ए मध्ये जायला लागलो. माझी दारू थांबली आणि नंतर मी काय त्यांच्यात जात नाही असा झालो. म्हणजे दारू पित नव्हतो त्यामुळे त्या बारमध्ये जायचो नाही. काळ लोटत चाललेला. मग 1-2 वर्ष झाल्यानंतर म्हटलं आता, म्हणजे मी गेली आता 25 वर्ष सोबत आहे, बांधावसाठी सांगतो. साधारण 1-1.5 वर्षाचा मी झालो ए मधला आणि तेव्हापासून मी मुक्तांगण किंवा अजून 2-5 रिहॅबमध्ये आठवड्यातनं एकदा असं जायचं, महिन्यातनं एकदा असं जायचं. असं मी आपलं नवीन बांधवाला मदत होण्यासाठी जातो. आता या करोना नंतर मी रिहॅब सेंटर्समध्ये जाणं बंद केलं, कारण त्यांनी पण बाहेरची माणसं येणं बंद केलं होतं. आणि आता माझं वयही असं आहे, 70ला आलो मी. आता काही फारसं जमत नाही. माझ्याच्याने जेवढं होईल तेवढी आपली नवीन माणसाला मदत करतो तेवढं. तर त्यावेळेला म्हणजे फुलफ्लेश मी 2-3 रिहॅब सेंटर्समध्ये जायचो. आणि जवळजवळ 2-3 वर्षाचा मी असताना एक दिवस अचानक तो मला एका रिहॅब सेंटरमध्ये दिसला आणि हताशा होतो. कोपऱ्यात बसला होता एका. मी काही सगळ्यांच्या देखत त्याला ओळख दिली नाही आणि त्यांनीही नाही दिली. पण नंतर मुद्दाम त्याला बोलवलं मी. लाडकाय कधी आलास तू? बरं झालं इकडं आलास वगैरे. मी दुसरं काय बोलणार नाही. बाहेर म्हटला. आणि चांगला मोठा इंजिनियर हा तो. म्हणजे एका चांगल्या इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या लेवलचा मॅनेजमेंटचा माणूस, पण दारूच्या नादाला लागला होता. दिवसा प्यायचा, परत ऑफिसला जाऊन यायचा, मग संध्याकाळी परत आमच्यात यायचा. ते मी दिवसभर प्यायचो, मग रात्री पण प्यायचो. तेव्हा तो दिवसभर काम करायचा. अशी कॅटेगरी म्हणजे हायफाय. त्या काळी त्याच्याकडे मोठी गाडी वगैरे असं सगळं होतं. पैसेवाला, कर्तृत्ववान माणूस. चांगली बायको, लव्ह मॅरेज झालेलं. बायको CA आहे त्याची. ही आत्ता काल म्हणजे ही खरी घटना सांगतोय मी फार डिस्टर्ब झालो. आणि एकच मुलगा, छोटासा लहान गोंडस मुलगा अगदी. त्या काळी सगळं व्यवस्थित चाललं होतं. दारू आली आणि नंतर तो रिहॅब सेंटरमध्ये मला एका भेटला. तर नावं नाही सांगत मी, त्याचंही नाव नाही सांगणार मी तुम्हाला. आणि ते एका रिहॅब सेंटरमध्ये अशा भेटला की इतर कसं छान आहे, भिंती किंवा फळं आहे ते आहे, तिथं व्यवस्थित स्वच्छ कर. तिथं म्हणजे प्रत्येक भिंतीवरती फक्त रक्ताचे डाग, ढेकूण मारलेले, इतके ढेकूण. म्हणजे तिथं गेला माणूस राहायला ती मेलाच म्हणून समजायचं. कित्येक रात्री झोपा नसतात तिथं लोकांना. आणि अगदीच गलिच्छ वातावरण.
आणि बाकी बाहेरून आलेल्या माणसाला बसायला एकदम टिपटॉप जागा वगैरे, रिसेप्शन काउंटर वरती अगदीच गलिच्छ. मी त्या घाणेरड्या रॅपबद्दल वर्णन करायला नाही. मी म्हटलं अरे हा एवढा मोठा माणूस ना, हा इकडं कुठं आला येडे. नाही म्हणलं. त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला ते पिकअप करणे हा प्रकार जो होता ना, तो दुसरीकडे केला जायचा नाही कुठेही. पण मुक्तांगण एकच होतं आणि मुक्तांगणमध्ये काय कोणाच्या घरी जाऊन पिकअप करत नाही. ते असं एक तो गॅपवाला होता त्या काळी, आता आहे की नाही मला माहित नाही. तो घरी जाऊन पिकअप करायचा. तो एकदा तिथं गेला की मग कितीही काळ झाला तरी तुमचा मुलगा सुधारलेला नाहीये, त्याच्यात अजून खूप बदल व्हायला पाहिजे असं वेळोवेळी सांगून मैनोन गणती तिथं पेशंटला लटकवून ठेवण्याची पद्धत होती. मला माहित होतं, पण माझा काय संबंध नव्हता. म्हणजे आय वॉज नॉट वन ऑफ देम. मी आपलं जाणार तिथे एची माहिती जाणार. तुमच्यातलं कोणी बाहेर पडलं की या ए मध्ये गेल्यानंतर दारू थांबते. मी मेसेज द्यायला जायचो आणि माझा पर्पज तेवढाच होता. आणि तो तिथे अडकला. झालं काय नंतर मला खूप कळलं. आणि मी त्याला बघतच राहिलो ना तिथं. म्हणजे आता डिस्चार्ज होईल, मग डिस्चार्ज होईल, तेव्हा आलं तरी तो आपला असायचोच तिथं. शाळेला 4.5 वर्ष होता हो तो तिथं. असं काय करताय एखाद्याला. आणि तिथं कसं माहितीये, तिथं असं वरती आकाश वगैरे दिसत नाही, म्हणजे बंदिस्त. इतका बेकार पोटवाळा आहे तो, इतकं भयानक आहे. आणि तो एवढा कंटाळून गेला, तब्येतीवर परिणाम झाला, हे झाला, वो झाला, डोक्यावर परिणाम झाला, मग सायकियाट्रिस्ट येतात, हे होतं ते चालू होतं त्याचं. आणि तो मी एकेकाळी बरोबर पेलेलो असल्यामुळे, मजा केलेली असल्यामुळे मला वाटायचं हा कधी सुटेल. बरं त्याची बायको एका मोठ्या कंपनीमध्ये सीए आणि त्या म्हणजे फायनान्स मधली दादा, त्या कंपनीतली हायली सॅलरीड कुशाग्र बुद्धिमत्तेच्या त्या बाई. हा सुद्धा तसाच. मुलगाही चांगला हुशार आहे त्यांचा, सगळं चांगलं आहे बरं का. मोठा फ्लॅट आहे पुण्यात राहायला, सगळं आहे. त्याला मी त्या 4.5 वर्षात त्याला एकदा विचारलं आहे, हे काय नाटक आहे राव, तुला अजून त्या न्यायला कशा नाही आल्या. तो म्हणला आता काय सांगायचं तुला. म्हणलं काय झालं काय एवढं. बरं त्याला काय त्याच्या बायकांची लफडी नव्हती, जुगारीचं लफडं नव्हतं, पैशाची लफडी नव्हती, काय नव्हतं, फक्त ते दारूच प्यायचा. पण ते बायको त्याला न्यायलाच यायची नाही रे. म्हणलं मी बोलू का त्यांच्याशी एकदा. त्या काय माझ्या ओळखीच्या नव्हत्या. आणि बेवड्याचे आमचं क्लासमेट म्हणल्यावर त्याची बायको माझ्या कशाला ओळखीची असते रे, हे पण पेताडच म्हणणार. तर तो म्हणला बोलून बघा तुम्ही. म्हणून मग मी एक दिवस त्यांना भेटलो, मुद्दाम भेटलो म्हणजे फोन केला, भेटलो नाही फोन केला. तर त्यांना म्हणलं मी असं असं बोलतोय, मी अशा रिहॅब सेंटरमध्ये जातो आणि तो माझ्या बाहेरच्या ओळखीतला मित्र आहे. मी काय सांगणार, दारू पिण्यातला मित्र आहे थोडी सांगायचं. माझ्या बाहेरच्या इंडस्ट्रीज मधला
ओळखीचा आहे. बोला म्हणे, काय पाहिजे तुम्हाला? त्या बाई म्हणले, तुम्हाला काय पाहिजे? म्हणलं काही नाही, त्याच्या संदर्भात काहीतरी बोलायचं. तुम्ही त्याच्या डिस्चार्ज बद्दल बोलणार आहेत का? म्हणलं अगदीच असं नाही, परंतु मी हे संदर्भात त्याच्याशी बोललो आणि ही इज रेडी टू, ही इज विलिंग टू अटेंड द मिटिंग. आपलं बोलबच्चनगिरी करायला गेलो, पोपटगिरी. तर त्या म्हणल्या, काय झालंय, मी माझ्या बँकर्सना SI दिलेली आहे, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, आणि मला आत्ता जेवढा पगार मिळतो ना, त्यातले एक 12-15 हजार रुपये मला पगार कमी मिळतो असं मी समजते, आणि मी काही त्याला तिथनं बाहेर काढणार नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याच्या डिस्चार्जच्या संदर्भात फोन केला असला तर परत करू नका. यायला म्हटलं, आता काय बोलायचं? ठीक आहे म्हटलं. तर नंतर कळलं मला हे सगळं. काय झालं होतं, एकदा त्यांनी त्याला तिथं ठेवलं होतं कुठंतरी मुक्तांगणला किंवा असं काहीतरी. आणि काय असतं, लोकांचा समज असा असतो की एकदा एखाद्या रियामध्ये टाकलं की आपला नवरा किंवा भाऊ किंवा मुलगा दुखल्या तांदळासारखा इस्त्री करून स्वच्छ होऊन घरी परत येईल. त्यांना काय ते बेवडेपण म्हणजे काय माहित नसतं. तो तिथनं डिस्चार्ज घेऊन घरी गेला. त्याच्यानंतर केस वगैरे पांढरे झाले होते टाका त्याचे. त्या वहिनींनी अगदी त्याला एक 500,000 रुपये दिले आणि डाय करून या तुम्ही केस, तुम्हाला नवीन सूट आणू आपण म्हणून. संध्याकाळी त्या स्वतः कार ड्राईव्ह करत गेल्या. त्याला चांगल्यापैकी सूट आणले 2. उद्यापासून ऑफिसला जायचं, पहिल्यासारखं परत सगळं व्यवस्थित छान होणार आपल्या आयुष्य. असे 25,000 10-20,000 रुपये काय असतील ते खर्च केले त्यांनी. चष्म्याची फ्रेम बदलली, आणि या मधल्या काळामध्ये चष्मा मोडला होता त्याचा वगैरे वगैरे सगळं केलं, लाड केले त्याचे. चांगली फॅमिली होती. त्याप्रमाणे रात्री घरी जाऊन छान जेवले सगळे, बाहेर जेवण करून काय पार्टी करून गेले. पार्टी म्हणजे दारू नाही, नॉनव्हेज काय असेल ते खाऊन घरी गेले, आईस्क्रीम खाऊन घरी गेले, झोपले. सकाळी उठून त्यांनी गाडी काढली, बायकोला ऑफिसला सोडलं, जातो म्हणला मी आता पुढे. बरं, तो इतक्या टॉपचा माणूस त्या मॅनेजमेंट मधला की ते येणार म्हटल्यानंतर एकदम ऑफिसमधलं वातावरणच बदललं. आणि तिथं काही सांगितलं नव्हतं, त्याला ऍडमिट केलं वगैरे. त्याप्रमाणे तो कार घेऊन गेला, ऑफिसला गेला, सगळं छान झालं, जॉईनिंग झालं, सगळं झालं. आणि येताना त्यांनी काय ड्रायव्हरला सांगितलं, तू गाडी घरी सोड, मला एके ठिकाणी जायचं, तेवढं जाऊन मी घरी जातो असं म्हटलं. तो गेला आणि दारू प्यायला घरी जाताना पहिल्याच दिवशी. आणि घरी गेला दारू प्यायला. बरं, तो किती प्यायचा मला माहिती आहे, म्हणजे तो काय असा लखाच व्हायचा, फुल्या टाकत घरी यायचा, काय असं काही नव्हतं. दारू प्यायला काय असेल ते 4-2 पेट. आणि ते घरी आल्यावर त्याच्या बायकोच्या लक्षात आलं, आणि ती माऊली एवढी खवळली. बरं, हे काय हल्ली ना कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे, म्हणजे तेव्हाच्या काळातलं सांगतो, तर काय नुसतं पटापट पटापट फोनाफोनी करून त्यांनी लगेच एका रिहॅब सेंटरची टीम बोलवली आणि दिलं पाठवून. आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला ते हाफ पॅन्ट, टी शर्ट, दाढीचं सामान हे ते सगळं
त्या ड्रायव्हर पाठवून दिलं पाहिजे. त्या एवढ्या किडल्या तिच्या म्हणल्या आता तुला बाहेरच नाही काढणार. ती नोकरी ते सगळं मरू दे, मला जरूर नाही म्हणजे तुझी जरूर नाही, तुझ्या नोकरीची जरूर नाही. माझ्या आई बापांनी सांगितलं आपला नवरा जिवंत ठेवायचा असतो, 10-15 हजार रुपये महिना मला पगार कमी येतो समजेन मी आणि तुला तिथं. आणि ते महिन्याचे काहीतरी 12-15 हजार रुपये होते त्यावेळेला काहीतरी त्यांचे. मग ते रियाजवाले त्यांना सांगायचे आणि याचे हे 310 रुपये हे वेगळे झाले. त्या बाई म्हणल्या कसले हे 310 रुपये? त्यांनी ते फरसाण पाकिट घेतलं आणि काहीतरी बिस्किट पुडा घेतला. म्हणले हे असलं काय द्यायचं नाही माझ्या नवऱ्याला, त्याला बिस्किट खायला घालायला माझ्याकडे पैसे नाहीत, 2 वेळचे जेवायचे आणि तिथं राहायचे पैसे मी देऊ शकेन. इतकी खुन्न धरली त्या बाईने तिच्या डोक्यात आणि 4.5-5 वर्ष त्याला बाहेरच काढला नाही. चढला तो चढला. नंतर केव्हा तरी बाहेर काढलं. मी नंतर तिथं जाणं बंद केलं. म्हणजे मधल्या काळात तिथनं तो बाहेर आला. तोपर्यंत मुलगा मोठा झालेला होता, व्यवस्थित मोठा झालेला होता, त्याचं शिक्षण झालेलं होतं. आता 4.5 वर्ष ही मला माहिती आहे. तिथला त्याचा काळ अजून कितीतरी जास्त असेल माहित नाही मला. नंतर तो काय मधल्या काळात भेटला नाही, काय नाही. एक दिवशी मध्ये परत अचानक फोन आला. त्याने कुठनं तरी माझा नंबर मिळवला. म्हणलं भेटायचंय मला. अरे म्हणलं ये ना. आम्ही भेटलो, सगळं झालं. तेव्हा तो हे सगळं सांगत होता. आता म्हणला मी परत त्याच कंपनीमध्ये रिस्पेक्टफुली जॉईन झालेलो आहे. परत डायरेक्टर होता त्या कंपनीचा तो. परत म्हणला मी बिझनेस पार्टनर म्हणून तिथे जॉईन झालो. परत सगळं व्यवस्थित सुरू झालेलं आहे माझं. मुलगा मोठा झालाय, सगळं झालं. त्याला म्हणलं आता तू यायला लाव, तेवढं नका सांगू म्हणलं. मला यायला सांगू नका. काय म्हटलं म्हणजे तुला आनंदी जगशील तू. नाही म्हणला मी दारू नाही पिणार. ठीक आहे आता येणारच नाही म्हटल्यानंतर मी काय बोलणार. नको येऊ, आपण काय करणार. आणि आता नवीन प्रॉब्लेम आहे मला. काय मुलगा माझा परत आता दारू प्यायला लागले. मधल्या काळात इतकी 6-7 वर्ष त्यांनी त्या रियाजमध्ये आयुष्यातली वाया घालवल्यावर घरी बघितलं तर मुलगा बिड्या ओढतोय, सिगरेटी ओढतोय आणि दारू पितोय. पण मग आपलं सगळ्यांचं जसं होतं ना तसंच त्याचंही झालं. त्या पोराचं वेळेला इंग्लिश नाही मिळाली, देशी त्याची प्यावीच लागते. आणि आजच्या तारखेला म्हणजे मी आता 25 वर्ष आधी थांबलो. ही गोष्ट तुम्हाला जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीची सांगतोय मी. गेली 15 वर्ष तो पोरगा नको नको केलं राव त्यांनी आई बापांना. त्यालाही त्या वहिनींनी 2-5 वेळा, जास्तच पण कमी नाही, 8-10 वेळा वेगवेगळ्या रिहॅब्समध्ये ठेवलं. 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षपर्यंत ठेवलं. पण त्या माऊलीचं त्या मुलावर एवढं प्रेम आहे की त्यांना आजही असं वाटतं की तो मुलगा सुधारतो. आणि कोणाच्याही घरच्यांना, तुमच्या घरच्यांना जसं वाटतं
तुला वाटतं का रे, तुझ्या घरच्यांना वाटतं का तू सुधारशील असं? प्रत्येकाच्या घरच्यांना आशा आहेच नाही. काय चूक आहे त्यांची? माझ्या घरच्यांना होती ना, माझ्या दोन्ही बहिणींना, माझ्या वडिलांना, बायकोला वाटायचंच ना, आज ना उद्या हा सुधारेल. पण ते मी जोपर्यंत बदल काही करत नाही ना माझ्या सुधारण्यासाठी, तोपर्यंत मी नाही सुधारत जात. हे त्यांना कळत नाही, घरच्यांना. तसं त्या बहिणींना आजही कळत नाहीये. आणि आजही तो मध्ये सगळ्यांचे आईबाप जे चूक करतात तेच त्यांनी केली. लग्न करून देऊ येतो म्हणजे मग हा सुधारेल. आता लग्न करायला पोरगी कुठनं आणायची? बाहेरच्या जगात तर काय पोरगी मिळणार नाही त्या काळला. मग काय केलं त्यांनी? ते कुठंतरी एखाद्या रिहाबमध्येच काहीतरी रिसेप्शनिस्ट होती का काउन्सिलर होती का काहीतरी असं कुठंतरी होतं त्या रिहाबमध्ये, सप्लायर होती किंवा असं काहीतरी. तिथली ती पोरगी पटवली, तिच्याशी लग्न केलं, सगळं केलं. आता लग्न झालं, आता सगळं छान होणार याच्या आयुष्यात. परत एकदा बापाने 2-1 लाख रुपये खर्च करून एक चांगली व्यवसाय त्याला चालू करून दिला. कारण हा काही नोकरीवर जात नाही, ज्याला ते पिऊन येतो. व्यवसाय सुरू करून दिला, व्यवसाय सुरू झाला. परत ते दारू केला. इतकं झाली, इतकी नाटकं झाली की ती मुलगी बिचारी शेवटी सोडून गेली त्याला. परत हे दोघं निराश, हे दोघं निराश. इन द मीन टाईम त्या वहिनी आता रिटायर झाले, पैसे बस आहेत हो, करायचे काय ते पैसे? रात्रीची झोप नाही. बरं, हा आजही नोकरीवर जातो तो इज वन ऑफ द पार्टनर ऑफ द ऑर्गनायझेशन बिझनेस. त्यामुळे तो जातो, त्याला शोफर ड्रिव्हन कार सगळं. तो कालही रात्री, परवा रात्री त्याचा फोन आला होता. म्हणलं अहो असं कुठं औषध आहे तो? आता बघा म्हणतो, आता बघा माझा मुलगा सुधारलाय, आता तो पीत नाहीये, पण आता परत तो पिऊ नये असं कुठं काही एखादं औषध मिळेल का? मी म्हटलं बाबा त्याला औषध म्हणजे मला माहीत असलेलं म्हणजे एची मीटिंग केली म्हणजे मग माणसं दारू पीत नाही. कारण असं औषध जर निघालं असतं ना तुझं काय, तर आपल्यातल्या प्रत्येकाच्या घरच्यांनी वाटेल ती किंमत देऊन, वाटेल ती किंमत देऊन औषध घेतलं असतं आणि आपल्यासाठी दिलं असतं. पण दारू सुटायचं औषध अजून या जगामध्ये निघालेलं नाही आणि हे काही त्यांना अजून पटत नाही. मी म्हटलं बाबा मला तर काय माहित नाही बाबा, हे मला काय सांगायचंय काय तुम्हाला आता? हे मी आता बोलण्याच्या भरात एवढं बोललो. किती ओरीड असतात आपल्या घरचे. एक तर त्याने 6.5-7 वर्ष तिथं काढली, तिथनं बाहेर पडला तर आता हे असो. बरं त्याला कुठं कुठं महाराष्ट्राच्या बाहेरच्या रियामध्ये पण घेऊन जातो. नाही सुधरत राहते पोरग. हे मला काय म्हणायचं, असं बरोबर नाही ना. काय होणार म्हणजे ती फॅमिली बरं दुसरं कोणी नाही हो त्यांना. त्याच्या बहिणींनी त्यांच्याकडे येणं जाणं सोडलेलं आहे. माझ्या मित्राच्या बहिणीने 2 बहिणी आहेत त्या, त्यांनी येणं जाणं सोडलंय. भावानी येणं जाणं सोडलंय. आई वडील वारले तिथे. काय करणार ते दोघंच नवरा बायको एकमेकांकडे बघत असतात.
घरामध्ये, एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये, आणि पोरगा तिकडं, आकाश कुठं दिसेल का म्हणून तिकडे बघत. आता सध्या आणलंय त्याला घरी, पण त्याला घरी आणतात म्हणजे काय करतात, दुर्दैवाने त्यांना असं वाटतं की आपला पोरगा आता सुधारला, कारण तो आपल्यासारखंच आहे बोलबच्चे. आता मी ठरवलं ते, आता मी दाखवतोच, आता एवढे फक्त एक 80,000 रुपये द्या तुम्ही मला इन्व्हेस्ट करायला, मग मी सगळं करून देतो. ती बाप देतो, आणि बाप म्हणला जरा काही दिवस थांब, जरा विश्रांती कर, आपण बोलू, असं एकदम हे नका करू. ती आई त्याच्या अंगावर जाते, तुम्हाला पैसा सोडायला नको, थांब रे बंधू मी देते तुला. ती देते, 80,000 जायला यायला तुला 10,000 वेगळे. की त्याला काय, तो चालला, तो कशाला सांगतोय 70-80,000 हातात पडल्यावर. मला सांगायचंय काय, ही फार मोठी व्यथा आहे रे. आणि आहे काय आहे, याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहितीये का रे? मी या विषयावर आयुष्य म्हणजे माझं, मी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये मी गेले 25 वर्ष स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रयत्न करणारा माणूस होतो. आपल्यातला मेन कॅरेक्टर डिफेक्ट काय असतो कोण सांगेल का रे मला? कोण सांगेल? डिनायल नाही, डिनायल नाही, कॅरेक्टर डिफेक्ट नाही आहे. चितळेकडे श्रीखंड मिळतं असं तुला सांगितलं की तुला नाही वाटत असतं नाही मिळत, तसं नाही. अशी कोणती गोष्ट आपल्या अंगात असते की ज्याच्यामुळे आपल्याला वारंवार दात येतात? मस्ती म्हणजेच दात. ते कशामुळे येतात बोला, कोण बोलेल? इमोशनली स्वतःला हँडल नाही करू शकत हे खरे, परंतु म्हणजे का नाही करू शकत आपण? असं आपल्या अंगात काय आहे? इगो आहे, मीपणा आहे, अजून ओव्हर कॉन्फिडन्स आहे, अजून एक मिनिट नाही, स्वतःची अप्रामाणिकपणा, अजून काय म्हणला तू? परत पैसे आले की आपल्याला त्या पैशाचा नको तेवढा आधार वाटायला लागतो, असं तो सांगतोय मला. बोला. मेंदूत बिघाड झालेला आहे, तोच बिघाड कोणत्या स्वरूपाचा आहे असं मी विचारतोय. विचार करण्याची डायरेक्शन चुकते का दरवेळेला? नाही, दरवेळेला चुकते असंही नाही, कारण बाकी आपण यशस्वी माणसं आहोत आयुष्यात. तुम्हाला काय वाटतं? दुसऱ्याची मदत नाही घेत, अजून काय? मी तुम्हाला सांगू का, या सगळ्याच्या पायाची म्हणजे मुळाची काय आहे, तो ओरिजिनली आपण अतिशय कृतज्ञ माणसं, आपण कृतज्ञ नाही आहोत. वी पीपल आर नॉट ग्रेटफुल टुवर्ड्स एनिथिंग. आपल्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारची नम्रता बोलण्यात नाही, कृतीत न दाखवण्यात. कुठेही कृतज्ञ नसतो आपण. आपण ओरिजिनली स्वतःला फार आहोत त्यापेक्षा वेगळे समजत असतो. आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड असं उगाचच आपल्याला वाटत असतं, आणि जे आपल्याकडं आहे त्याबद्दल मी कोणाचा तरी ऋणी आहे ही भावना आपल्या मनात
खोलवर नसते असं मला वाटतं. तुम्ही विचार करा. आपण जर का कृतज्ञ असतो, आपल्याला आपल्याकडे जे काय आहे त्याबद्दल जर का आपल्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव असता तर जगामध्ये आपण एवढा भाव खाल्ला नसता. एम आय करेक्ट? बरोबर बोलतोय का मी? तुम्हाला काय वाटतं? अनग्रेटफुल नाही. मग मी का कृतज्ञ असतो? कृतज्ञ म्हणजे काय? कृतज्ञ म्हणजे काय हे कोण सांगेल का रे मला तुमच्याकडे? विनायक बोल. नाही, दुसऱ्याच्या जाणीवेबद्दल काही नाही. हे सगळं चाललंय ते स्वतःच्या जाणीवांबद्दल चाललेलं आहे. जे माझ्याकडे आहे आत्ता, तुझ्या अंगावर पांढरा शर्ट आहे, तुमच्या अंगावर काहीतरी काळा टी शर्ट आहे, तुझ्या अंगावर काही रंगीत टी शर्ट आहे, माझ्या अंगावर हा शर्ट आहे, त्याच्याबद्दल नाही. हा बोल बोल. हा कसला ऍक्सेप्टन्स काय की इथं आता सगळेजण इथं बसले हे वाटतो मान्य आहे आम्हाला, आम्ही रिहॅब सेंटर मध्ये आहे आता. नाही 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 नाही, आपल्याकडे जे आहे ना त्याची किंमत नसणे. नाही रो नाही. तुम्हाला खरं सांगू का, आज तुम्ही बाहेरच्या जगामध्ये कुठेही जर का बघायला गेलात ना तर तुमच्यापेक्षा शेकडो नाही बरं का पाठांतर हजारो पटीने दुःखी माणसं तुला बघायला मिळतील. आहे तर रे कोणाचाच तरी व्यंगच तरी आहे, कोणाचे. तुम्ही साधा विचार करा ना रे, तुमची लाईफस्टाईल आत्ताची जी आहे ना, आजचा याच्या अंगावर एवढा छान टी शर्ट आहे ना, हा टी शर्ट माझ्या अंगावर कधीतरी येईल असा हे सुद्धा स्वप्न बघणारी बाहेरच्या जगामध्ये लाखो लोक आहेत की नाही. आपल्याला तो टी शर्ट अंगावर आहे याची किंमतच नाही. त्याचं कारण आपण तो टी शर्ट मिळवलेला नाही असंही नाही आहे. सगळे काय आपल्याला काय सगळ्याच गोष्टी काय आईबाबांनीच दिल्या असत्या. आपणही मिळवलेले आहेत ना, चांगल्या गोष्टी मिळवल्या, आयुष्यात मिळवले, परंतु आपल्याकडे त्या टिकले आहे ह्याचं भान असणं याला कृतज्ञता म्हणतात. त्यासाठी बेसिकली मला ऐकतंय का, माझ्या गरजा काय आहेत आणि मागण्या काय आहेत याचं भान असणे आवश्यक आहे. 3 वर्षापेक्षा जास्त जुनी गाडी वापरत नाही गाड्याची. तू येणारच का? तू 3 वर्ष होऊन गेली त्या गाडीला. मी बदलतो. अरे तू बदल गाडी, पण माज कशाला करतो? हा जो माज आहे ना, हा माज आपल्याला वेळोवेळी असमाधानी ठेवतो. जयंतराव, म्हणजे मी माझ्या अंथरूण पांघरुणापेक्षा जास्त पाय बाहेर काढायला जातो आणि मग मी असमाधानी होतो.
आणि मी असमाधानी झालो ना की मग माझी होती चिडचिड. आणि मी चिडचिड करायला लागलो ना, काय त्याच्या आईला त्या आयुष्यात काय राहिलंच नाही ना, ह्याच टोकाला एकदम मी जातो. हा, बायको ही याची भंगार, त्या आमच्या आई वडिलांनी आम्हाला काय आयुष्यात ठेवलंच नाही. म्हणजे आई वडिलांनी ठेवायचं नसतंच मुळी, हे काय मी विसरून जातो. तू काय केलं बेटे स्वतःसाठी आयुष्यात, तू काय ठेवलं तुझ्या पोराबाळांसाठी. माझ्याकडे वेळ आहे रे अजून. अरे कुठे वेळ, वय चाललं तुझं वाढत. तू आज घरात येतो, उद्या रियाज सेंटर मध्ये, आणि काय सांगतो तुझ्याकडे वेळ आहे. आणि वेळ कशाला, पैसे कमवायला. काय पैसे कोण कोण मिळवतो बेटे, हे कळत नाही रे. कारण मी कृतज्ञ नसतो. मी कृतज्ञ असतो. मला माठ फार असतो. सगळं मी केलं माझ्यामुळे, आपलं म्हणजे ह्याच्यामुळे. ही गोष्ट मुळाशी असते या सगळ्याच्या. आणि त्याचा अंतिम परिणाम म्हणजे दारू पिणं किंवा गांजा ओढणं, या आपल्या गोड भाषेमध्ये स्लीप होणं. तू मुळावर घाव घालला बेटे. तुला व्यसनाशक्तीचं झाड तोडायचंय ना, मग गांजा काढून आणि पानं काढून कुठं काम होतं वय. हा, मुळावर घाव घाल ना. ठरव ना एकदा, जे आहे त्यात मी आनंदी आहे का, समाधानी आहे का. नाही म्हणजे आता कसं झालंय, इथनं बाहेर पडल्यानंतर आहे ना, मी तर ठरवलेलंच आहे. कसला घंटा ठरवतो तू, आतापर्यंत तू ठरवून काय केलंय रे. ठरवतो कसला, वागतो म्हण. ठरवते ते खूप रे आपण. मी तर लय ठरवायचो. 10.5 वर्ष माझ्या आयुष्यातली ठरवण्यातच गेली. आणि माझं ठरवायची जागा म्हणजे बार अँड रेस्टॉरंट. तो पेपर नॅपकिन घ्यायचा, खिशाचं पेन काढायचं आणि मोठमोठी स्वप्न लिहायची. आणि मग डावीकडची बाजू कोरी असायची. मग तिथं देणी किती येत ते लिहायचं. ती देण्याची यादी बघूनच फाटायची माझी. तू आपला क्वार्टर आण बाबा अजूनही. असं आयुष्य गेलं. कारण मला कळतच नव्हतं माझ्याकडं काय आहे. माझ्या बापाने माझ्यासाठी घर बांधून ठेवलेलं आहे. माझ्यावरती प्रेम करणारी माझी बायको आहे. मी किर्लोस्कर मधनं सुटल्यावर वेळेवर घरी जाईन अशा अपेक्षेने माझा मुलगा खांद्यावरचं दप्तर काढून खाली ठेवताना, बाबा आले का गाई, असं विचारणारा मुलगा घरात आहे. याचं भानच नव्हतं मला. माझ्याकडे काय आहे याचं भान नसतं मला. अहो लोकांकडे नसतं असं. मला आत्ता प्रत्येकाने सांगावे, आत्ता प्रत्येकाने मला सांगायचं, आपल्याकडं आज अशी कोणती गोष्ट आहे की ज्याची व्हॅल्यू रिहॅब मध्ये आल्यावर मला समजलेली आहे. बोल रे पटपट, एका वाक्यात उत्तरे द्या. चल बोल. फादरहुड. हा, फादरहुड. फादरहुड म्हणजे
मुलाला आणि मुलीला वेळ देणे. फादरहुड. तुला मी प्रश्न काय विचारला आणि तू उत्तर काय देतोय? माझा सरळ साधा प्रश्न असा आहे, अशी कोणती गोष्ट तुमच्या जीवनात आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला, ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात? बोल. परिवार. लोकांकडे नसतात बरं का परिवार. ज्यांच्या घरात कोणी कुत्र सुद्धा तुम्हाला विचारत नाही असे हजारो रुपये. दारुडेच नाही, खायला अन्न नाही, मला खायला नाही, ते कुठनं खायला घालू तुला, जा बेटे तुझं तू कमव, असं म्हणणारे आईबाप आहेत. तसं तुला म्हणत नाहीयेत तुझे आईबाप, बरोबर ना? हा बोला. काळजी घेणारी आई आहे. ज्याची आई वारलेली आहे ना त्याला माहिती आहे बरं का. बोला. प्रेमळ आई वडील. बघा ऐका, किती रुपयाचं प्रेम करतात तरी तुझे आई वडील तुझ्यावर, असं म्हणलं तर नो व्हॅल्यू आहे का? रुपयात नाही कन्वर्ट करता येत. बोल. मुलींना विचारत होते, नंतर जेवणाची वेळ विचारते. करेक्ट करेक्ट. घरी गेलं की आपल्याला गरम गरम ताजं अन्न मिळतं रे. आपल्याला हवं ते बनवून मिळतं की नाही? म्हणजे आपलं कुटुंब आपल्यावर प्रेम करणारे. वी शुड बी ग्रेटफुल फॉर देम. तुला काय वाटतं रे? हा, आई. बरोबर, आई. बोला. फॅमिली सपोर्ट. हा, आई आणि मुलगा. बघा बाबा, तुझ्याकडे आहे आई आणि मुलगा, माझ्याकडे नाही आई. माझ्याकडे मुलगा आहे बरं का माझ्यावर प्रेम करणारा. आत्ता जर का मी अर्धा चमचा लावली ना तर ती फटाक्याच्या वाट लागल्यासारखी लागेल बरं का. आणि मी नाही जाणार घरी. मी घरी नीट जाऊ शकणार नाही. तो अर्धा चमचा माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल. मी का पित नाही अर्धा चमचा माहितीये? मला माझ्या मुलाची, तो माझ्यावर करत असलेल्या प्रेमाची किंमत आहे, तुला नाही आहे. बोला. हा, फॅमिली. बर, बोला बोला. बघा ऐका, स्वतःचं घर आहे, स्वतःची फॅमिली आहे, जे आहे त्याचा आदर करा रे. लोकांकडे नसतं ते. बोला. बघा ऐका, तुझं काय रेशत नाही. सगळेजण फॅमिलीचंच नाव घेतात. तुम्ही एवढं फॅमिलीबद्दल तुम्हाला कृतज्ञ असता तर तुमची माझी ओळख रिहॅब सेंटर मध्ये झाली असती का रे? हा, झाली असती का? नसती झाली. अरे मग आजच्या ह्या बोलण्यातनं काय घ्यायचं? बोल रे तू, काय आहे तुझ्याकडं कृतज्ञ असण्यासाठी? देवाची माझ्या कृपा जितके आहे मागून पण मला देवाचं डेव्हलप परमेश्वराची मला दाखवले. अगदी बरोबर बोलतो तो. हायर पॉवर नावाची एक काहीतरी असते गोष्ट, आणि त्याचे आपण कृतज्ञ असलो पाहिजे असं संदीप सांगतोय की एवढे सगळे राडे करून सुद्धा त्याने मला जिवंत ठेवले. मला म्हणजे तुलाच नाही, मला पण आणि आपल्यातल्या प्रत्येकाला. यायला अरे कसले ऍक्सिडेंट होतात राव. सध्या बघताय का तुम्ही? ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये रोज एक दोन जण मारतायत. आणि तिथं एकदा चौकीत गेलं ना
की तो मिरी आवाज सुनो जो बसतो की नाही तो लय जोरात बसतो रो. कोणी कोणी खाल्लाय त्यांनी हातवर करा रे. आहे म्हणजे खाल्लेली आहे लोक. तू नाही खाल्लं रे. वेळी सुधार. फार जबरदस्त ताकद असते त्याच्यात. बापाला नाही सोडत. असले वाजवतात धरून माहिती का. म्हणजे कित्येक लोकांचे पालक. मी एकेकाळी पोलीस डिपार्टमेंट मध्ये ते सगळे मित्र असायचे माझ्या पिण्याच्या टाइममध्ये. मी माझ्या डोळ्याने बघितलंय आई अशा बांगड्या काढून गहाण ठेवून तिथं नेऊन देते. आजची रात्र फक्त ठेवा, उद्या त्याला जामीन द्या आणि मारू नका हो रात्री त्याला. आणि पोरगा टाईट टर्रेबाजीत बोलतोय पोलिसाची. तो पोलीस सोडल होय त्याला. तू ये म्हणतो रात्री 10 नंतर. आज आहे मी थांबणार आहे तुझ्यासाठी एवढंच म्हणतो तू. आणि पोराला मारू नये म्हणून आई बांगडी काढून देते रे. आणि पोरगा दारू पितोय. आणि पोरगा म्हणतो केलेल्या अवस्थेत नसताना मी कृतज्ञ आहे. माझ्यावर प्रेम करणारी आई आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. कृतज्ञता इज द बेसिक थिंग which we must have with us. माझ्याकडं आज जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञच असलो पाहिजे. परमेश्वराचा आभारी असू दे, आई बापांचा आभारी असू दे, बायको पोरांचा आभारी असू दे. यायला एखादी पार्टर पिते आणि घरी जाऊन बायकोला आया बहिणीवरनं शिव्या देते. हा का रे बुवा, काल रात्री तिने न जेवता तुझ्यासाठी एक चपाती ठेवली होती म्हणून. हा मग तिला नाही का करून खाता येत. अरे तुझ्यासाठी ठेवली होती. काय झालं, तिला जरूर आहे म्हणून ठेवली होती. याला म्हणायचं जीला डी असणे. आणि एवढीशी क्वार्टर किती मोठा परिणाम करते बघा. वागण्यात, बोलण्यात, विचारात. लावलेली नसताना असं बोल बरं. नाही बोलणार. का नाही बोलणार. तेव्हा माहित असतं कुठे काय बोलायचं आणि काय नाही ते. ओरिजिनल आपण वाईट, पण दारू टाकली की मग ते सगळ्या वाईट गोष्टी उफाळून बाहेर येतात. ओरिजिनली आपण वाईट असा शब्द मी वापरला. का वापरला. वाईट म्हणजे काय. वाईट म्हणजे कृतज्ञ. कृतज्ञतेची जाणीव नसलेला, नमतं घ्यायचं माहीतच नाही. बरोबर बोलतोय का रे. मी कोण आहे रे. माझ्यावर किती किती कशी कशी वेळ आतापर्यंत माझ्या वागण्यामुळे आली. हे मला वेळच्या वेळी लक्षात ठेवलं पाहिजे. नाही पण आता मी ठेवणारच काय. सगळं ठेवणार बेटे तू. आता तू ठेवणारा अवकात असते तुझी तर परत आला असता का रियाजमध्ये. कोणाकोणाची दुसरी तिसरी चौथी ऍडमिशन आहे रे. हात वर करा. तर बघा भरपूर लोक आहेत आपल्याकडं आज.
दुसरी तिसरी चौथी. का रे ऍडमिशन इतक्या वेळा होतात आपल्या? कारण आपण बदलत नाही. आणि बदल म्हणजे काय तर कृतज्ञतेची जाणीव. बदल म्हणजे काय तर कृतज्ञतेची जाणीव वाटणे. नाही रो, अजून वेळ नाही दिली. बदल करा तुमचा. बदल करा म्हणजे कृतज्ञता भिनवा स्वतःमध्ये. आत्ताच्या क्षणी मी इथं जे आहे की नाही ते माझ्या कर्तृत्वामुळे नाहीये, कोणाचं तरी कृपा आशीर्वादामुळे आहे. कोणीतरी माझ्या मदतीला आहे म्हणून मी आज इथं आहे. इथं म्हणजे रियामध्ये नाही, आयुष्यात अस्तित्वात. साधं रस्त्याने चाललाय ना, वेळेची गाडी दिसली, वेळ खावीशी वाटली, पैसा नाहीये खिशात, काय भावना होते बघा. एक बिन पैशाचं कोण कोण फिरलंय रे तुमच्यातलं? रस्त्याने 0 पैसे खिशात असताना रस्त्याने कोण कोण फिरलंय? मी तर पहिला हात वर केला बघा. बघा, तुझ्याकडचे पैसे संपले नाही का हो तुमच्याकडचे कधी? काय असं नाही फिरलो म्हणजे? बिन पैशाचं नाही फिरलो. म्हणजे पैसे नसताना बाहेरच नाही पडलो असं म्हणताय तुम्ही? हा, हे पैसे संपले नाहीत असं नाही तुमच्याकडचे कधी? पैसे संपले, खरं बोलतायत ते. हा, पैसे दाबून उडवले काय म्हणजे? आणि कशाच्या जोरावर एवढं? केवळ परिस्थितीची नसलेली जाणीव. माझे पैसे, तू कुठनं आणले रे पैसे? कष्ट करूनच आणले ना? हो, मी कष्ट केले. कशामुळे कष्ट केले तू? अरे घरी तुला काय बघायला लागलं नाही म्हणून घरी बाहेर झकमारी करून कष्ट करून पैसे कमवले. हा, घरच्यांच्या सपोर्टवर चालले हे सगळं. कशाला सांगतो जोरात? पैशाचा रुबाब. आता आपण सगळेजण इथे आहोत. इथे म्हणजे रियाग मध्ये नाही, या भूतलावर जिवंत आहोत. त्याचं खरं कारण आपल्याला कोणाचं तरी बॅकिंग आहे. आणि त्या बॅकिंग जे लोक देतात त्यांच्या जीवावर उठतो आपण. याला म्हणायचं कृतज्ञ. बरोबर बोलते का? तू आहे का तसा? तू आहे का तसा? नाही, अजून त्याला कळलंच नाही काय चाललंय. तू आहे का रे असा? जयंतराव तुम्ही आहे का असे? आहे ना? हा, कृतज्ञ आहोतच आपण, कृतज्ञच आहोत. आता काय करायचं? आता विचारात बदल करायचा. आता मी जे काय आहे त्या मागे कोणीतरी माझ्या बरोबर बॅकिंगला आहे म्हणून मी आहे याचं भान ठेवायचं. ते जर भान नसेल तर बाहेर एक चपटी अक्काबाई तुझी वाट बघते आहे. आणि मग तिथनं सुरू होते ती परत वाटा, परत त्याच तिकिटावर तोच, परत कोणतरी लाथा घालते, परत कोणतरी करू का तुला मदत म्हणते. करणारे मला मदत करणारे असं म्हणायची वेळ येते.
आणि परत त्याच मौका कुवामध्ये परत फिरतोय. इतकं वाईट आहे बरं का ते. आणि ते विशेष सर्कल, दुष्ट चक्र भेदण्याची एकच उपाय तो म्हणजे कृतज्ञता. मनोमन असणे आणि स्वतःच्या कृतीतून ती कृतज्ञता मला व्यक्त करता आली पाहिजे, तरच याच्या पुढचं आपलं सर्वायवल आहे. नाहीतर मग काय खरं नाही. काळ चाललाय, कधी संपणार आहे माहित नाही. आपण तर किडामुंगी आहे. 40 एकच आहे आता आपल्या हातात. कसं मारायचं? कृतज्ञतापूर्वक जगून मारायचं का कृतज्ञ राहून परत परत त्याच दुष्ट चक्रामध्ये अडकून एक दिवशी श्वास सोडायचा? ठीक आहे, माझं बोलणं संपलं. कोणाला काही याच्यावरती प्रश्न असतील, शंका असतील, आडवा तिडवे प्रश्न असतील तर काहीही विचारा. माझ्याकडे सर्व प्रश्नांची तुम्हाला समजतील अशा पद्धतीने उत्तरं आहेत. बोला. त्यांचा प्रश्न असा आहे, कृतज्ञ राहावं म्हणजे आता मी नेमकं काय करावं? कोण उत्तर देईल? कोण देईल तुमच्यातलं उत्तर? बोला पटकन.